शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे नमः समस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे। नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परम्। भगवान श्री विष्णूंचं विष्णू सहस्त्रनाम हे एक अतिशय सुंदर स्तोत्र आहे। त्या स्तोत्राचं थोडा वेळ आपण चिंतन करूया। भगवान विष्णू हे ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांपैकी एक देव आहेत। जगताचे पालन करणारे असे ते देव आहेत, ज्यांनी धर्माच्या उद्धारासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी अनेक अवतार घेतले। 9-10 अवतार व्हायचा अवतार घेतले। त्या भगवान विष्णूंचं हे सहस्त्रनाम स्तोत्र आहे। अतिशय सुंदर प्रभावी असं हे स्तोत्र आहे। आता भगवान विष्णू हे जगताचे पालन करणारे 9 अवतार घेणारे असे महान असे देव आहेत। या देवांचं हे स्तोत्र आहे आणि ते स्तोत्र कोणी सांगितलेलं आहे तर भीष्माचार्यांनी सांगितलेलं आहे। आता हे महाभारतातला प्रसंग आहे। अनेक दिवस हे महाभारतीय युद्ध चाललं 18 दिवस तरी। या युद्धामध्ये भीष्माचार्य हे कौरव पक्षाने लढणाऱ्यांपैकी होते। भीष्माचार्य हे अतिशय तेजस्वी प्रखर असं व्यक्तिमत्व महाभारतातलं आहे। ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारे, आपण भीष्म प्रतिज्ञा त्यांच्याच नावाने ओळखतो, त्या व्रताचे पालन करणारे अतिशय पराक्रमी श्रीकृष्णाचे भक्त असलेले असे हे भगवान भीष्म अतिशय तेजस्वी आणि प्रखर असं महाभारतातलं व्यक्तिमत्व आहे। ते महायुद्धाच्या वेळेस शरपंजरी पडलेले आहेत। दक्षिणायन सुरू आहे, उत्तरायणाची वाट पाहतात आहे। अशा अवस्थेमध्ये त्यांनी युधिष्ठिराला सांगितलेलं हे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आहे। युधिष्ठिराने प्रश्न विचारले आणि भीष्माचार्यांनी त्याचं उत्तर दिलं आणि हे सुंदर स्तोत्र रचलं। आता हे जे स्तोत्र आहे विष्णूंची स्तुती करणारं 1000 नाम असलेलं असं हे स्तोत्र आहे। भीष्माचार्य हे अतिशय तेजस्वी पराक्रमी असं व्यक्तिमत्व आहे। विष्णू हे जगताचं पालन पोषण करणारे आहे आणि युधिष्ठिरांनी प्रश्न विचारला भीष्माचार्यांना, किमेकं दैवतं लोके किंवाप्येकं परायणं स्वन्तः कर्मचन्तः प्राप्नुर्मा नमः शुभम, की असं कोणतं दैवत आहे? को धर्म सर्वधर्माणां भवतः परमो मतः, सर्व धर्मात कोणता असा धर्म श्रेष्ठ आहे? किं जपन्मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात, जंतूंनी कोणत्या जीवाचं स्मरण करावं की ज्याच्यामुळे या जन्माच्या संसार बंधनातून जन्ममृत्यूच्या बंधनातून माणसाची सुटका होईल? असा प्रश्न युधिष्ठिरांनी विचारला। तेव्हा भीष्माचार्यांनी कोणता देव श्रेष्ठ आहे, कोणता धर्म श्रेष्ठ आहे याची उत्तर देताना भगवान विष्णूंची महती या स्तोत्रामध्ये गायलेली आहे आणि त्यांची ही सहस्त्रनामं भगवान विष्णूच्या रूपाचं वर्णन करणारे, गुणाचं वर्णन करणारी अशी ही नामं आहेत। असं हे सुंदर आपलं आत्मबळ वाढवणारं, आपल्याला सुखशांती समाधान देणारं असे उत्तम असं विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आहे। संवाद रूपानेच हे स्तोत्र लिहिले गेलेलं आहे। आपल्या
भारतामध्ये अनेक ग्रंथ असे संवाद रूपानेच लिहिले गेलेले आहेत. भगवद्गीता कृष्णार्जुनाचा संवाद त्याच्यामध्ये आहे. दासबोध हा सुद्धा गुरुशिष्य संवाद रूपानेच लिहिला गेलेला आहे, समर्थांनी लिहिलेला. आणखी तसंच विष्णू सहस्त्रनाम हे सुद्धा भीष्म युधिष्ठिर संवादातूनच त्याची निर्मिती महाभारतीय युद्धाच्या प्रसंगी झालेली आहे. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत. त्यांना युधिष्ठिराने प्रश्न विचारला आणि त्या उत्तरातून विष्णू सहस्त्रनाम हे सुंदर स्तोत्र जन्माला आलेलं आहे. त्यांच्या मुखरूपी कमलातून ते स्तोत्र बाहेर पडलं. तर असं हे विष्णू सहस्त्रनाम कसं आहे त्याची आपण थोडीशी झलक पाहू. पूर्ण विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याचा उद्देश नाही इथे, कारण ते वेळ घेणारं काम राहील अर्धा तासाचं. आणि मला संस्कृतचं फार ज्ञान नाही, व्याकरण समजत नाही. सर्वसाधारण जो अर्थ समजतो तोच मी सांगणार आहे. सोपे काही 2-4 श्लोक घेणार आहे त्यातले, फार नाही. आणि मग ते झाल्यावर थोडक्यात फलप्राप्ती पाहू. कारण सामान्य माणसाची प्रवृत्ती अशी असते की आपल्याला फळ काय मिळेल यापासून. एक प्रवृत्ती आहे आपल्यासारखी सामान्य माणसांची, आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे बा आमचं. बरोबर आहे, ते तसं वाटणे स्वाभाविक आहे. म्हणून फलप्राप्तीसुद्धा त्यामध्ये सांगितलेली आहे. तर हे आपण सगळं थोडक्यामध्ये पाहू. आता विष्णू सहस्त्रनामाची मुख्य विष्णू सहस्त्रनाम सुरू होतं ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत प्रभू भूतकृत भूतभृद्भाव भूतात्मा भूतभावनः. किती अनुप्रास साधला आहे. म्हणजे अलंकारांच्या दृष्टीने पाहिलं तर अनुप्रास साधलेला आहे. काही शब्द नाम म्हणून आलेले आहेत, काही शब्दांमध्ये भगवान विष्णूंची विशेषणं जोडून आलेली नामं आहेत. असे पुष्कळ नामं विष्णू सहस्त्रनामातले नावं लोक मुलांच्या आपल्या ठेवतात, कारण विष्णूचं नाव आपल्यासारखं तोंडात यावं हा हेतू असतो. ब्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजा अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसु श्रीधस्त्री शस्त्री निवास श्रीनिधिस्त्री सतांबरा. म्हणजे सगळे पुष्कळ ठिकाणी अनुप्रास सुद्धा साधलेला आहे. काही ठिकाणी पुष्कळ अशी नावं आहेत, 1000 नावं यामध्ये आलेली आहेत. की पहा, भीष्माचार्यांना शरपंजरी पडल्यावर सुद्धा ही 1000 नावं सुचली. विष्णूची विशेषणं, विष्णूच्या रूपगुणांचं वर्णन आहे, त्याच्या शक्तिमानतेचं वर्णन आहे, त्याच्या तेजाचं वर्णन आहे. अगदी पवित्राणाम. आणि हा देव कसा आहे तर पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगला असा हा देव आहे. तर त्या देवाचं वर्णन, त्याचं पावित्र्य, त्याचं मांगल्य सगळ्याचं वर्णन भीष्माचार्यांनी त्या श्लोकामध्ये केलेलं आहे. असा हा देव आहे. आणि त्या देवतेचा आता आपल्याला काही 2-4 श्लोकच पाहता येतील. स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वना अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमा. ईशान प्राणद प्राणू. ईशाने नाव विष्णू सहस्त्रनामातलंच आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती, तो प्रजापती आहे, श्रेष्ठ असा आहे, ज्येष्ठ असा आहे. म्हणजे माधव मधुसूदना ही सुद्धा नावं आहेत. अनेक नावं विष्णूंची यामध्ये आलेली आहेत, विशेषणही आलेली आहेत. आता इतकी सगळी नावं आपल्याला त्यांचा इतका प्रत्येकाचा मला अर्थ समजणारही नाही. साधारण समजला तो आपण पाहतो. देवकी नंदन स्रष्टा कितीश पापनाशना. आपल्या पापांचा तो नाश करतो. शंखवृंदकी चक्री शारंग धन्वा गदाधर. गदाधर हे सुद्धा भगवान विष्णूंचं एक नावच आहे. आणि मग नंतर इतकं विष्णू सहस्त्रनाम शेवटचा श्लोक आपण घेतला. सर्व प्रेरणादा. इथे विष्णू सहस्त्रनाम खरं संपलं. आणि नंतर फलप्राप्ती. तर ही फलप्राप्ती सुद्धा इथे चांगली सांगितलेली आहे. खूप श्रेष्ठ अशा प्रकारचं फळ आपल्याला यापासून मिळणार आहे. आता चातुर्वर्ण व्यवस्था समाजामध्ये आहे, असायची पूर्वीच्या काळात.
तर त्यातल्या वेदांत गो ब्राह्मणस्यात क्षत्रियो विजयी भवेत. ब्राह्मणाला वेदांचं ज्ञान होईल, क्षत्रिय युद्धामध्ये विजयी होईल. वैश्यो धन समृद्धा, वैश्य लोक धनाने समृद्ध होतील. क्षुद्र सुखमवाप्न्या, क्षुद्रांना सुद्धा सुख मिळेल. म्हणजे सगळ्या लोकांना सगळ्या प्रकारचं सुख यापासून मिळेल. आणखी रोगार्तो मुच्यते रोगात बद्धो मुच्येत बंधनात. रोगी लोक रोगांपासून मुक्त होतील आणि बंधनातून लोकांची सुटका होईल, जन्ममरणाच्या बंधनातून सुटका होईल या विष्णूचं स्मरण केल्याने. ही नामं घेतल्याने, आता नावं घेतल्याने अजून अनेक लाभ. म्हणजे आपण विष्णू सहस्रनाम अर्थाकडे लक्ष देऊन म्हटलं तर मनाला निश्चितच सुख शांती समाधान प्राप्त होईल. आणि आपल्या शरीराला सुद्धा चांगल्या प्रकारचा, हार्टला मुख्यत्वे करून चांगला व्यायाम मिळतो. यातले विसर्ग तुम्ही व्यवस्थित उच्चार करा. संधी, समास, संस्कृत प्रचूर सगळे कठीण शब्द आहेत उच्चारायला, म्हणायला. शब्द कठीण आहेत, पण त्यांचा परिणाम मनावर चांगला होतो. मनाला सुसंस्कृतता येते, वाणी स्पष्ट होते आणि हार्टला सुद्धा चांगल्या प्रकारचा व्यायाम विसर्गांचा उच्चार केल्याने होतो. तर अशा प्रकारे शरीराला लाभदायक आहे, त्याबरोबर मनाला सुद्धा सुख शांती समाधान देणारं असं हे विष्णू सहस्रनाम आहे. तर भीष्माचार्यांनी हे शरपंजरी पडली असताना उत्तरायणाची वाट पाहत होते. 6 महिने दक्षिणायन सुरू होतं आणि त्या उत्तरायण येईपर्यंत त्यांनी विष्णू सहस्रनाम युधिष्ठिरांना सांगितलं. युधिष्ठिर हे सुद्धा पांडवांमधले ज्येष्ठ बंधू, चांगला पराक्रमी श्रीकृष्णाचे भक्त होते. म्हणजे पहा, एक एक महाभारतातले जे व्यक्तिमत्व आहेत ते अतिशय पराक्रमी, तेजस्वी, भक्त लोकांची अशा प्रकारची व्यक्तिमत्व आहेत. आणि महाभारत हे त्याच्यामुळेच इतकं नावाजलं. महान असा संघर्ष आहे त्यामध्ये सुद्धा. तर अशा प्रकारची सगळी फलप्राप्ती सुद्धा इथे दिलेली आहे. आणि शेवटच्या श्लोकांमध्ये तर सांगतात, योगो ज्ञानम तथा सांख्यम विद्या शिल्पादि कर्मच. आता हे जे जगामध्ये योग आहे, ज्ञानम तथा सांख्यम, हे सगळं विद्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कला, शिल्पादि कर्मच, वेद, शास्त्र, विज्ञान हे सुद्धा त्यामध्ये आलं. मिळतात सर्वम जनार्दनात. या जनार्दनामध्येच सगळं काही समाविष्ट आहे. ही सगळी शास्त्र, वेद, कला, सांख्य, ज्ञान सगळं भगवंताच्या ठिकाणीच आहे, समाविष्ट झालेलं आहे. तो सगळ्यांच्या ठिकाणी आहे, त्याच्यापासूनच सगळे ज्ञान निर्माण झालेलं आहे. आणि एको विष्णू महद्भूतम पृथक भूतान्यनेकशा. एक विष्णूच असं एक महद्भूत आहे आणि सगळी बाकीच्या देवता भूत आहेत ती त्याच्यापासूनच अनेक देवदेवता निर्माण झालेल्या आहेत. त्रिलोकान व्याप्य भूतात्मा. आणि तिन्ही लोकांना हा भगवान विष्णू व्यापून आहे. भुंक्ते विश्वभुगव्य हा. आणि सगळ्या विश्वाला व्यापून असलेला असा हा परमात्मा आहे. साधारणच अर्थ मी सांगितला, प्रत्येक शब्दाचा अर्थ मला तेवढा कळतही नाही. तर अशी ही फलश्रुती आहे. आणि हे भीष्म युधिष्ठिरांच्या संवादातून निर्माण झालेलं अनुशासन पर्वातलं, महाभारतातल्या अनुशासन अनेक पर्व आहेत, त्यातल्या अनुशासन पर्वातलं हे विष्णू सहस्त्रनाम अतिशय पवित्र, मधुर, संस्कार देणारं असं हे स्तोत्र आहे. आता आपण जर विचार केला आजकालच्या परिस्थितीत, तर आपली सुद्धा परिस्थिती भगवान या भीष्माचार्यांसारखीच झालेली आहे. भीष्माचार्य शरपंजरी होते. युद्धामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर संहार झालेला आहे, दुःख झालेलं आहे मनाला. हे दुःखाचे शर मनाला बोचतातच आहे. आणि आपली पण परिस्थिती तशीच आहे. जीवन हा एक संग्राम आपण समजूया. आणि या समरभूमीमध्ये आपल्यालाही अनेक प्रकारचे दुःखाचे आघात आपल्यावर होत असतात. समर्थांनी सांगितलेले त्रिविध ताप आपल्या मनाला सतत छळत असतात. अनेक दुःख, संकट, काळजा यांचे आघात आपल्या मनावर होत असतात. आणि आपल्या जीवनामध्ये
अपयश, अपमान यांचे सुद्धा शहर आपल्याला बोचतच असतात. अनेक प्रकारचे संघर्ष असतात. संघर्ष असतात, मनातले ताणतणाव असतात. त्यापासून आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर आपल्याला आपणही शरपंजरामध्येच एक प्रकारचे जन्मबंधनांच्या या शरपंजरात सापडलेलो आहोत. या भगवान विष्णूंचं आपण स्मरण करू. आता भोग ताप जे असतील ते आपल्याला भोगावे लागतातच, पण भोगासंगे कुठे न गुंतावे असं गोंदावलेकर महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. या संसाराचं वर्णन रामदास स्वामींनी सुद्धा केलेलं आहे. संसार म्हणजे महापूर माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार काळ सर्प. आणि तुकाराम महाराजांनी तर म्हटलं आहे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवसच आम्हाला युद्धाचा प्रसंग असतो. त्यामुळे या युद्धाच्या प्रसंगातनं सुटका होण्यासाठी, हे शरपंजर दूर होण्यासाठी भगवान विष्णूचं अवश्य स्मरण करावं. त्यामुळे भोगांची तीव्रता आपली कमी होईल, आपल्याला दुःखाची जाणीव कमी होईल. तर अशा या भगवान विष्णूंचं स्मरण या विष्णू सहस्रनामातून केलं जातं. आणखी हे अवश्य पाठ करण्यासारखं आहे. आता हे स्तोत्र आम्हाला कोणीतरी शिकवलं. एक होनमोडे काका होते, श्यामसारखेच उत्साही, सगळ्यांना शिकवण्याची त्यांना आवड होती. आम्ही मलकापूरला होतो, हातवळण्यांच्या चाळीत राहत होतो. त्या चाळीमध्ये ते 8-10 वर्षाच्या पुढच्या 9-10-11 वर्षाच्या मुलांना घेऊन बसायचे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, आणि आम्ही त्यांच्याकडे शिकायला तासभर जात होतो. पोस्टमास्तर होते ते, त्यांना 10-10:30ला पोस्टच जावं लागायचं. ते त्याच्या आधी आम्हाला ते 8ला सांगायचे, उन्हाळा जरी आहे तरी 8-8:30ला तुम्ही तयार होऊन माझ्या इथे या, आणि तासभर आम्हाला ते घेऊन बसायचे आणि रोजचे 2-2, 3-3 श्लोक शिकवायचे. असं करून उन्हाळ्याच्या सुट्ट्यात 2 महिन्यात त्यांनी आम्हाला ते विष्णू सहस्रनाम मलकापूरला शिकवलं. श्याम लहान होता तेव्हा, मी 10 वर्षाची वगैरे होती, हा लहान होता आणखी 6 वर्षाचा वगैरे. तर तिथे आम्ही शिकलो आणि मग लगेच आमची मेहकरला बदली झाली बालाजीच्या गावात. त्या बालाजीच्या गावात बालाजीसमोर बसून श्रावण महिनाभर रोज विष्णू सहस्रनाम नामाचे पाठ करण्याची पद्धत होती. तर आमच्या ती फायद्याचीच ठरली, कारण आम्ही नुकतंच विष्णू सहस्रनाम शिकून आलो आणि विष्णूच्या गावात बदली झाली. तर आम्हाला ते स्तोत्र मिळायला चांगली संधी मिळाली आणि बालाजी समोर बसून मंदिरात बसून खूप चांगला योग आला तेव्हा. तर असं हे स्तोत्र फार सुख शांती समाधान देणारं आहे. म्हणून भगवान विष्णूंचं आपण स्मरण करूया आणि हे चिंतन संपवूया.